नमस्कार जळगावकर, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत 94.3 माय एफ एम वर. मी आहे आर.जे. देवा हॅपी इव्हनिंग शो मध्ये. आणि 3 मार्चला भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे लेडीज इक्वॅलिटी रन 2024 आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये सगळ्या महिला या धावणार आहेत. आणि फक्त रनिंग ही काय एका दिवसाची गोष्ट नाही, ती सातत्याने वर्षभर करण्यासारखी गोष्ट आहे. त्यात सातत्यता ही असायलाच पाहिजे. आणि भुसावळमधल्या अनेक महिला याच्यामध्ये सातत्याने सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम या भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सदस्य प्रवीण पाटील सर करत आहेत. तर प्राध्यापक प्रवीण पाटील सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्कार, मायफे मध्ये स्वागत. धन्यवाद सर. नमस्कार जी. तर मी तुमच्या सहकाऱ्यांकडून ऐकलं की जळगाव ते भुसावळ तुम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिस सेशन साठी अपडाऊन करत असतात. म्हणजे लोक घरापासून बाहेर निघायला कंटाळा करतात, तिथं लोक जळगाववरून भुसावळला जात आहेत फक्त रनिंग साठी. हे जे इन्स्पायरेशन आहे, हे जे तुमचं काम आहे, हे खरं तर आम्हा सारख्या तरुणांना इन्स्पायर करतं. इतकं छान काम आहे, याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. नक्की काय सांगाल, लेडीज इक्वॅलिटी रन ची कॉन्सेप्ट काय, उद्देश काय आणि कशा प्रकारे यंदा ती राबवली जाणार आहे? 2019 मधील डिसेंबर महिना मला आठवतो की मी माननीय प्रवीण फालक सरांच्या सोबत होतो आणि प्रवीण फालक सरांनी मला सहज असं बोलून दाखवलं की आपण संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होतो, परंतु आपण भुसावळमध्ये अशी एखादी स्पर्धा घ्यायला हवी की ती फक्त महिलांसाठी असेल आणि महिला दिवस त्यावेळेला मार्च महिन्यात येणारच होता. ते डोळ्यासमोर सरांनी मला ही कल्पना बोलून दाखवली आणि बघता बघता आम्ही इतर सहकाऱ्यांच्या मदतीने 8 मार्च 2020 रोजी भुसावळ शहरात न भूतो न भविष्यती अशी महिलांसाठीचा पहिला रन 4 किलोमीटरसाठीचा आयोजित केला व त्यामध्ये 849 महिलांनी सहभाग नोंदवला. त्यावेळेला प्रतिसाद इतका छान मिळाला की अगदी 10 दिवस आधी आम्हाला नाव नोंदणी बंद करावी लागली. त्यावेळी आम्हाला भरपूर क्षेत्रातून असा दबाव देखील आला, परंतु आम्ही त्यावेळी पहिल्यांदाच ही इव्हेंट ऑर्गनाईज करत असल्यामुळे पुरेसे तयार नव्हतो. आम्ही केवळ 500 महिला धावतील की नाही अशी शंका मनात होती त्यावेळी. परंतु बघता बघता या वर्षी हे सलग 4थं वर्ष आहे आणि प्रत्येक वेळी या महिलांसाठीच्या रनसाठी प्रतिसाद हा महिला वर्गाकडनं असेल किंवा संपूर्ण भुसावळ शहरातून असेल, इव्हन जळगाव जिल्ह्यातील सुद्धा इतर महिला त्यामध्ये सहभागी होतात, तो प्रतिसाद वाढतच आहे. तर त्यामुळे आम्हाला खूप माननीय प्रवीण फालक सरांचं जे स्वप्न होतं की प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याप्रती जागरूक राहायला हवं, आपल्या शहराचं नाव उंचावायला हवं चांगल्या गोष्टींसाठी, ते पूर्ण केल्याचा काहीसा आनंद आमच्या मनात आहे. क्या बात आहे. बरं, या सगळ्या महिलांना एकत्र करायचं, यांना सकाळी सकाळी धावण्यासाठी प्रेरित करायचं, त्या सगळ्यांमधून भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनला काय मिळतं आणि काय हे सगळं राबवलं जात आहे? सर्वप्रथम मला सांगावंसं वाटतं की भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन हा केवळ एखादा रनिंगचा ग्रुप नसून ती एक संस्था आहे. मान्य धर्मादाय आयुक्त जळगाव यांच्याकडे आम्ही रिसर नाव नोंदणी केलेली असून ट्रस्ट ॲक्ट खाली त्याची नाव नोंदणी झालेली आहे. ज्यावेळी आपण ट्रस्ट ॲक्ट खाली एखाद्या संस्थेची नाव नोंदणी करतो, त्यात स्पष्टपणे उल्लेख असतो की कुठल्याही फायद्याशिवाय आपल्याला ती संस्था चालवायची असते, समाजासाठी ती चालवायची असते. आणि अगदी आमच्या या संस्थेच्या पहिल्या दिवसापासून फालक सर असतील, डॉक्टर तुषार पाटील असतील, महिलांमध्ये डॉक्टर चारुलता पाटील ताई आहे, डॉक्टर निलिमा नेते, इतर माझे सहकारी आहेत, या सर्वांच्या मनात एकच भावना होती की ती अगदी निस्वार्थ भावनेने आणि समर्पणाच्या भावनेने आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो. ज्या रनिंगमुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली, तर त्या रनिंगचा फायदा आपण समाजासाठी का नाही करायचा, त्या उदात्त हेतूने आम्ही वेगवेगळे इव्हेंट, वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करीत असतो. आणि सुरुवातीच्या काळात मला एक आठवण सांगावीशी वाटते की अगदी आमच्या या संस्थेला 1 ते 1.5 वर्ष झालेलं होतं. तर बहुसंख्य लोकांचं असं म्हणणं होतं की सर इतकं छान आपण ट्रेनिंग सेशन्स घेतो, तर याची काहीतरी फीज असायला हवी की जेणेकरून लोकांना त्याची जाणीव राहील. परंतु त्यावेळी
आम्ही निर्धाराने सांगितलं की जोपर्यंत ही संस्था राहील आणि जोपर्यंत आम्ही सर्व लोक राहू तोपर्यंत अगदी निस्वार्थ भावनेने आणि अगदी मोफत आम्ही ट्रेनिंग देण्याचं काम करू. क्या बात आहे, वा. निशुल्क पद्धतीने तुम्ही हे काम करता आहे, तर माझ्या मते सगळ्यांपर्यंत आरोग्याचं जे महत्त्व आहे, चांगलं आरोग्य आणि सुदृढ जीवनशैलीसाठी हा तुमचा प्रयत्न आहे. मग यंदाच्या वर्षी नक्की 3 मार्चला कशा प्रकारे सुरुवात होणार आहे आणि कसा तो रूट असणार आहे, कसं त्याचं एक्झिक्युशन होणार आहे? 3 मार्चला जो यावर्षी लेडीज रनचं 4थं हे पर्व आहे, त्यामध्ये कोरोनेशन क्लबपासून ही स्पर्धा सुरू होऊन भुसावळ शहरातील जामनेर रोडवर नाहटा चौफुलीपर्यंत महिला वर्ग धावत जाईल आणि तिथून पुन्हा नाहटा चौफुलीला वळसा घालून पुन्हा क्रीडांगणावर त्या परत येतील. असं 3, 5 आणि 10 किलोमीटरचे वेगवेगळे टप्पे आम्ही त्या रस्त्याच्या दरम्यान केलेले आहेत. बरं, मग जळगावकरांना किंवा भुसावळकरांना काय माय FM च्या माध्यमातून आव्हान कराल? मला सांगताना आनंद वाटतो की जळगावच्या सुद्धा बहुसंख्य महिला या रनमध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्या जळगावहून भुसावळ येथे प्रॅक्टिस सेशनसाठी सुद्धा उपस्थित होतात बऱ्याचदा. तर मला असं आवाहन करावंसं वाटेल की ज्या उदात्त हेतूने 2020 पासून ही स्पर्धा आपण सुरू केलेली आहे, त्या स्पर्धेला वाढता प्रतिसाद बघता आपण सुद्धा या स्पर्धेपासून दूर राहता कामा नये. ही एक केवळ स्पर्धा नसून आरोग्याची चळवळ आहे. भुसावळकरांच्याच आरोग्याची चळवळ नसून संपूर्ण समाजाच्या आरोग्याची चळवळ आहे. कारण आपण जाणतोच की महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलं होतं की महिला शिकले तर संपूर्ण समाज शिकेल. तिचं आरोग्य त्याच धर्तीवर आम्हाला असं म्हणायचं आहे की जर एका महिलेचं आरोग्य सुदृढ राहिलं तर संपूर्ण कुटुंबासाठी ते आरोग्यदायी राहील आणि संपूर्ण समाज हा सुदृढ निरोगी राहील. आमच्या भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचं ध्येय वाक्यच आहे मिशन फिट भुसावळ. तर त्यानुसार आम्ही काम करतोय. त्यामुळे मी तमाम महिला वर्गांना विनंती करतो की अधिकाधिक संख्येने आपण या रनमध्ये सहभागी व्हावं. केवळ रनमध्येच सहभागी न होता भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचं जे नियमित सेशन्स होतात दर मंगळवार, गुरुवार आणि रविवार आठवड्यातून या 3 दिवशी 12ही महिने हे सर्व सेशन्स मोफत असतात आणि ते सर्वांसाठी खुले असतात. पुरुष असतील, महिला असतील, आबालवृद्ध नागरिकांसाठी ते खुले असतात. तर त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती. नक्कीच तुम्ही आलात आणि गप्पा केल्या त्याबद्दल मनापासून आभार. खूप खूप शुभेच्छा तुमच्या या कार्यासाठी. धन्यवाद. ऐकत रहा माय FM. चलो अच्छा सुनते हैं.